शब्द स्वरांचे बनती गाणे, साजनवानंद तराणे, रसिकांची हे जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. संगीत म्हटल्यानंतर कदाचित प्रत्येकाची परिभाषा ही वेगळी असेल, पण त्याचा आत्मा तोच आहे. विविध प्रांतांमध्ये सुद्धा कदाचित संगीताची वेगवेगळी शैली आपल्या पुढे येत असेल. विविध वाद्यांमधनं गाण्यांमधनं संगीताचे वेगवेगळे सूर कदाचित आपल्यापर्यंत येत असतील, पण त्याचा मूळ गाभा तोच आहे. अशात अभिजात शास्त्रीय संगीताची आराधना उपासना करणारे दोन दिग्गज कलावंत आज आपल्यासोबत आहेत. पुन्हा एकदा स्वागत करूया शास्त्रीय गायिका मंजुषा पाटील आणि प्रसिद्ध बासरी वादक रूपक कुलकर्णी. नमस्कार. मंजुषा, अभिजात शास्त्रीय संगीत जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचे किती वेगवेगळे पैलू आपल्याला दिसतात. ख्याल गायकीपासून अगदी तराण्यापर्यंत. तर हे जे वैविध्य आहे त्या वैविध्यातनं आपल्याला शिकायला कसं मिळतं, आणि एक उपासक म्हणून साधना आहे ती संगीताची, तर ती साधना करत असताना नेमकं काय त्या अभिजात संगीताचं महत्त्व तुला वाटतं? अभिजात संगीत म्हणलं की परंपरा आली. म्हणजे जसं आपण म्हणू की निसर्गातून संगीत आलं, निसर्गातनं सामवेदामध्ये घेतलं गेलं, सामवेदातून ध्रुपद धमार, मग खयाल गायकी. खयाल गायकीचे अनेक वेगळे वेगळे पैलू आहेत, आणि याच शास्त्रीय संगीताचे अनेक जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये हे सगळे प्रकार घेतले जातात. जसे तराणा असेल, चतरंग असेल, अष्टपदी असेल, अनेक आहेत प्रकार. खरं. हां. तर त्यामुळे प्रत्येक प्रकाराची त्याची स्वतःची काही वैशिष्ट्य असतात ना. म्हणजे आपण एक तराणा जर म्हणलं तर तराणा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने, म्हणजे त्याच्यामध्ये कसे असतात की तराण्यामध्ये आम्ही असं म्हणतो की त्याच्यामध्ये ध्रुपद धमारचे पण नोमतोम आलेला आहे, त्याच्यामध्ये तबल्याचे पण बोल आलेले आहेत, आणि एक विशिष्ट लय पण आलेली असते. बरेच काही तराणे असे पण आहेत की शांततेने पण गायले जातात, पण जनरलाइज तराणा म्हणलं की एक प्रकृती अशी असते की ती जलद लयीकडे जाते, म्हणजे त्या पद्धतीने गायली जाते. कारण आपण म्हणतो की खयाल गायकी नंतरचा एक टेम्पो जो काही वरती गेलेला असतो, आणि जास्त करून असं म्हणलं जातं की बाबा याच्यामध्ये गायकाची तयारी, तुम्ही किती साधना केली आहे, खरं, तुमचा गळा किती तयार आहे, तो किती सूर आणि ताल कसा आहे छान अजूनही, की या पद्धतीने थोडंसं रसिकांना दाखवणं. कारण कुठेतरी मैफिल म्हणलं की आपण दाखवत पण असतो, सादरीकरण करत असतो. तर सादरीकरण म्हणजे तिथे काहीतरी अशी वैशिष्ट्यपूर्ण पण गोष्ट लागते. बरोबर. आणि तराण्यामध्ये कसं दोन्ही पद्धतीने गायला जातो. नोमतोम म्हणजे आपण म्हणतो की तराण्याचे शब्द घेऊन पण लयकारी केली जाते, आणि तान पलटा पण केला जातो. दोन्ही पद्धतीने केला जातो तराणा. आज आम्हाला कोणता तराणा ऐकवणार? मी ग्वालियरचा जुना तराणा आहे, सोहनी रागातला ऐकवते मुद्दा. वा वा, ऐकूया.
क्या बात आहे, वा. दुहेरी आनंद ज्याला म्हणता येईल तसा मिळाला आहे. आणि मला वाटतं आजच्या मैफिलीची सुरुवातच खूप सुंदर झाली आहे. हे सगळं करत असताना गुरुकुल पद्धतीने तुम्ही दोघंही शिकवताय. तर मला असं वाटतं की रूपक, आधी आम्हाला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल की ही जी गुरुकुल पद्धती आहे जी तुला कदाचित तुझ्या गुरूंकडनं मिळाली ती आज तुझ्या शिष्यांपर्यंत जाते, तर नेमकं कसं चालू आहे? गुरुकुल पद्धतीशिवाय शास्त्रीय संगीताला पर्याय नाही आहे. म्हणजे आपण ऐकतो की एखादा क्लास सुरू आहे वन्स इन अ वीक किंवा असं असतं, पण गुरुकुल पद्धती म्हणजे सतत शिष्य आणि गुरु एकमेकांच्या संपर्कात पाहिजे. बरोबर. तर आणि सुदैवाने आता खूप काही सोयी सुविधा आहेत, जसं ऑनलाईन आपण शिकू शकतो किंवा शिकवू शकतो. तर तसं मी त्या हिशोबाने 2 ॲप्स मी तयार केले. अरे वा. एक ॲप असं आहे की मी माझे व्हिडिओज ऑलरेडी अपलोड करून एकेका रागाचं वैशिष्ट्य, ते कसं वाजवायचं कसं वाजवायचं नाही, ते सगळं मी त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलं आहे. आणि दुसरं एक आहे रूप वेणू ॲप म्हणून. तर त्याच्यामध्ये मी असं बघितलं की बासरीसाठी खास अशा काही बंदिशी नाही आहेत. तर मी स्वतः जवळजवळ 70-80 रागामध्ये 4-5 बंदिशी मी रेकॉर्ड करून मग ते ॲप यूज करून
मुलं शिकू शकतात. बरं. आणि तिसरं म्हणजे प्रत्येक रविवारी मी ऑनलाईन शिकवतो 2 तास. म्हणजे अख्ख्या जगातून कुठेही ते ॲक्सेस करू शकतात. अरे वा. म्हणजे आता हा आधुनिक काळ आलाय, तर त्या आधुनिक काळातलं गुरुकुल सुद्धा. आणि तसं म्हणजे मी सुद्धा आधुनिक पद्धतीने शिकलो गुरुजींकडे. कारण गुरुजी सुद्धा खूप बिझी होते, माझं पण शिक्षण होतं, तर गुरुजी मला त्यांच्या बरोबर घेऊन जायचं प्रोग्राम. तर कधी 2 दिवस, कधी 2 महिने. तर ते एक वेगळं गुरुकुल पद्धतीने मी शिकलो. तसं मी माझ्या शिष्यांना पण मी बरोबर घेऊन जातो. खरंय. वा. म्हणजे जसं त्या गुरुकुल पद्धतीत शिकायला मिळालं तसंच पुढे तुझ्या शिष्यांना सुद्धा शिकायला मिळतं. ही सुद्धा खूप ती परंपरा आपण चालवायलाच पाहिजे, नाहीतर मग काही उपयोग नाही. बरोबर. आणि हीच परंपरा पुढे नेताना मंजुषा, काणेबुवा प्रतिष्ठान हा एक स्वतंत्र, खरं तर तू काम इतकं उभं केलंयस, तर त्याच्याविषयी पण आम्हाला ऐकायला आवडेल. माझे गुरु काणेबुवा त्यांच्या नावाने, कारण त्यांनी ज्या पद्धतीने गुरुकुल पद्धतीने मी त्यांच्याकडे राहून शिकले, त्यामुळे जवळजवळ 13 वर्ष मी त्यांच्याकडे राहून शिकलेली आहे. बरं. त्यामुळं ती पद्धत एक आपण म्हणतो ना आपल्या मध्ये रुजलेली असते. आणि तसंच काहीसं व्हावं. मी सांगलीची आहे, सांगली परिसरात पण व्हायला पाहिजे, पुण्यातही व्हायला पाहिजे. तर या दृष्टिकोनातून संगीताचार्य काणेबुवा प्रतिष्ठान म्हणून एक ट्रस्ट स्थापन केला आणि त्या ट्रस्टद्वारे गुरुकुल स्थापन केलं. बरं. आणि म्हणजे गुरुकुल संगीत जे काही विद्यालय आमचं छोटंसं आहे, छोटा आता त्याचा वृक्ष होऊ पाहतो आहे. आणि तसं मी पुण्यामध्ये पण माझे विद्यार्थी आहेत, पुण्याच्या बाहेरही आहेत. सांगलीमध्ये ॲक्च्युली मी आणि तिथे एक निवासी गुरु म्हणून माझे गुरुबंधू आहेत, पंडित उल्हास कशाळकरांचे शिष्य कृष्णा मुखेडकर म्हणून. तर ते तिथं तो कृष्णा शिकवतो. मी महिन्यातून एकदा शिकवायला जाते स्वतः. आमचे गुरुजनही तिथे येतात. वेगळे वेगळे अनेक कंगोरे तिथं आम्ही करत असतो. तिथून ग्रामीण भागात पण आम्ही आता काम सुरू केलंय. की काय असतं ना, संगीताचा प्रसार जे मी सुरुवातीला सांगितलं की किमान पक्षी एका घरात, एक आमच्या गुरूंचं असं म्हणणं असायचं की एका घरातला एक मुलगा किंवा मुलगी जर संगीत शिकत असेल तर त्या फॅमिलीचे किमान 10 जण नक्की संगीत ऐकत असतात आणि कार्यक्रमांना जात असतात. काही ना काही गोष्टी संगीत घरामध्ये वाजत असतं. तर या दृष्टिकोनातनं हे प्रसाराचं काम व्हावं अशीच प्रतिष्ठानची इच्छा असल्यामुळं हे ग्रामीण भागात पण व्हायला पाहिजे. कारण नाहीतर जे काही आत्ताचा जो डीजेचा जमाना आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की शास्त्रीय संगीताची खरी ओळख की ॲक्च्युअल शास्त्रीय संगीत म्हणजे काय आहे. म्हणजे जे पूर्वीच्या काळी 12 वर्ष 20-20 वर्ष 2-2 तप शिकत होते, गुरुग्रही राहून असेल किंवा जे जसं असेल तसं गुरु बरोबर, जिथं आता रूपक भैया सांगत होते जसं गुरु बरोबर जाऊन गुरुच्या सहवासातनं याच्यातून जसं शिक्षण व्हायचं तसं आताच्या काळामध्ये हे होणं तितकं सहज साध्य नाही आहे. कारण गुरुलाही तितका वेळ नसतो आणि शिष्याला पण नसतो वेळ. तर या दृष्टिकोनातनं याच्यातनं व्हाया मीडिया कसा काढता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं छोट्या छोट्या गावांमध्ये संगीताचा प्रसार कसा करता येईल या दृष्टिकोनातनं आम्ही भिलवडी येथं पण, भिलवडी असेल किर्लोस्करवाडी असेल, असं सांगलीच्या छोट्या छोट्या भागात किंवा आता जिथं जमेल तिथं छोट्या छोट्या कार्यशाळा घेणं, गावांमध्ये घेणं आणि तिथे संगीताचा प्रचार प्रसार. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यातून मुलं थोडीशी त्याच्याकडे वळली जातात आणि त्यांना खरं शास्त्रीय संगीत ॲक्च्युली काय आहे. म्हणजे कसं असतं की सिनेमामध्ये किंवा नाटकामध्ये किंवा अनेक ठिकाणी संगीत वाजलं जातं पण लोकांना नक्की माहिती नसतं की हे म्हणजे खरं शास्त्रीय संगीत आहे. खरं शास्त्रीय संगीत काय असतं हे समजलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं कलाकाराचं ते काम आहे. आणि हे गुरुकुल आमचं छान चालू आहे. आता जसं रूपक भैयांनी सांगितलं नवीन पिढीसाठी ऑनलाईनही सुरू केलंय आम्ही. आणि बाहेरच्या भागामध्ये स्वित्झर्लंडला एक हिर्श गुरुकुल नावाची संस्था स्थापन केली आम्ही. आणि तिथे माझे एक हिर्श म्हणजे माझी एक तिथे मैत्रीण आहे प्रिया आपटे, तर तिच्या सहाय्याने आम्ही हे छान एक गुरुकुल युरोपमध्ये स्थापन केलंय, अमेरिकेमध्ये स्थापन केले. असं चालू आहे म्हणजे काम ऑनलाईन गुरुकुल. कारण गुरुकुल ही फार मोठी परंपरा आहे आणि आत्ताची नीड आहे, गरज आहे असं मला वाटतं. आणि संगीत कुठलाही प्रकारचं असेल
ते शिकण्यासाठी गुरुकुलाचं पद्धतीनं शिक्षण घेणं आवश्यकच आहे. बरोबर. म्हणजे हा खरोखरच आता वृक्ष बहरलेला आहे असं म्हणायला हरकत नाही आणि तो असाच आणखीन बहरत राहो असं नक्की म्हणेन, कारण मूळ काय तर अभिजात संगीत आणि ते संगीत पोहोचवणं हा महत्वाचा मुद्दा आहे. पण जेव्हा आपण अभिजात म्हणतो ना तेव्हा ते नैसर्गिक पण आहे, निसर्गातनंच आलेलं असं आहे. तर याच निसर्गाचा विचार करून रूपक पुढची रचना जी नेचर ट्रेजर हा जो विषय केलेला आहे त्याच्या आधी अजून एक सांगायचं आहे. म्हणजे आमचं स्वतंत्र गुरुकुल पद्धती आहे, तर आम्ही दोघं मिळून एकत्र एक गुरुकुल शिकवतो. चिन्मय विश्वविद्यालयामध्ये आम्ही एकत्र शिकवतो आणि तेही युनिक आहे, युनिव्हर्सिटीमध्ये गुरुकुल. कारण खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या युनिव्हर्सिटीमध्ये होत नाहीत. बरोबर. त्यासाठी आम्ही गुरुकुल प्लस युनिव्हर्सिटी, म्हणजे गुरुकुलमध्ये राहून सर्टिफिकेट मिळत नाही UGCचं, तर आता इथे सर्टिफिकेट पण मिळतं कारण युनिव्हर्सिटी आहे. ते UGC सर्टिफिकेट म्हणजे बाहेर नोकरी मिळायला पण सोपं जातं. तर आम्ही दोघंही तिथे महिन्यातून बऱ्याच वेळा जाऊन शिकवतो. विश्वविद्यालयाचं त्याच्यामुळे आम्हाला ते काम करायची छान संधी मिळाली. हा देखील तुमच्या दोघातला एक समान धागा आहे. आणि दुसरं म्हणजे ताईंचे शिष्य माझ्याकडे येऊन मी जेव्हा शिकवतो तेव्हा ते ऐकतात, माझे शिष्य त्यांच्या क्लासमध्ये जाऊन बसतात. आणि परत तबलासाठी सुद्धा अभिजित बॅनर्जी आहे, त्यांच्याकडे जाऊन सुद्धा म्हणजे आमचे तिघांचे शिष्य एकमेकांकडे जाऊन किती छान खूप म्हणजे म्युझिकली खूप एनरिच होतात ते. खरं खरं. ही देवाणघेवाण संगीतातली जी आहे ती तुमच्या शिष्यांना पाहायला मिळते, कुठेच शक्य नाही. म्हणजे ती त्यांना शिष्यांना अनुभवायला मिळते, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तर मी म्हणत होते जसं की मूळ संगीत जसं निसर्गातनं आलेलं आहे आणि नेचर ट्रेजर हा एक वेगळा विषय पुन्हा, म्हणजे निसर्गातनं आलेली वाद्य वापरून त्या रचना केलेल्या आहेत. काय सांगणार त्याबद्दल? म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यापेक्षा नैसर्गिक वाद्य नाहीच आहे. तर मी असा विचार केला की माझा नेहमीच एक विचार असतो की शास्त्रीय संगीताचा प्रचार व्हावा, त्याच्याबरोबरच एक कॉन्सेप्ट आहे इझी लिसनिंग. तर ते आपण गायब करताना किंवा कुठेही ऐकताना आपल्याला एक मन शांत व्हायला पाहिजे. तर ते सुद्धा मी डोक्यात करतो आणि ते मी त्याचा विचार करून बराच विचार केला. बासरी आणि अजून एक वाद्य जे आपल्याला नैसर्गिक आहे, निसर्गातून मिळतं, मातीतून मिळतं, ते म्हणजे घटम. वा. आणि तिसरं एक वाद्य आहे आपला कंठ. कंठ. पण ते त्यात मी तंबुरा कंठाचा वापरलाय. नॅचरल हा म्हणजे बाकी जो तंबुरा आहे तो पण वापरला नाही, कारण त्यात सुद्धा तारा आहेत. बरं. वा. तर तो सुद्धा कंठ म्हणजे एक ड्रोन इन्स्ट्रुमेंट असतं, ते मी त्याच्यामध्ये वापरलाय. किती सुंदर. वा. काही त्यातलं ऐकवणार आहात? मी त्याच्यामध्ये एक विचार होता की जसं मानवी जीवन सुरू असतं जन्मापासून मरणापर्यंत, म्हणजे जन्मापासून तर 5 वर्षापर्यंतचा काळ, मग शाळा कॉलेजचा काळ, मग नोकरी सुरू होते, मग गृहस्थाश्रम आहे, मग वानप्रस्थाश्रम. तर ते सगळ्या साती ज्या विधा आहेत त्या ह्याच्यामध्ये मी केलं. तर त्याच्यामधलं एक गृहस्थाश्रमाचा मी वाजवतो. वा वा.
सुंदर, क्या बात. गोष्टी गाण्यांच्या. जसं बासरी हे वाद्य म्हणजे कृष्णाशी जवळीक साधणारं असं आहे, कारण कृष्णाची बासरी आणि तीच बासरी आपल्याला मोहित करते. आणि रूपक अतिशय सुंदर जेव्हा बासरी वाजत असते तेव्हा एक मंत्रमुग्ध असं वातावरण नक्कीच तुझ्या बासरीनेही झालेलं आहे असं नक्कीच म्हणेन. मंजुषा, याच धाग्याला धरून मी तुला म्हणेन की तूही कृष्णाशी जोडणारी एक गोष्ट केलेली आहेस, ती म्हणजे उपशास्त्रीय संगीताच्याही पलीकडे जाऊन. म्हणजे तू ठुमरी, अभंग, नाट्यसंगीत हे सगळं गातेच आहेस, पण लाईट म्युझिकचाही तू हिंदी अल्बम केलास आणि तिथेही कुठेतरी कृष्ण आहे. नक्कीच आहे. ॲक्च्युली त्याची मजेशीर गोष्ट आहे. आपले अशोक पत्की काका, संगीतकार अशोक पत्की, तर नेहमी त्यांची माझी भेट व्हायची. पुण्यामध्ये काही कारणाने आमचं अनेक वेळेला भेटायचं. तर एकदा असंच गप्पा मारत असताना म्हणलं, असं आमचं बोलणं चाललं होतं की माझ्या आवाजात असं काही पत्की काकांच्या संगीताने समृद्ध झालेलं असं मी काही गायलेलीच नव्हते. रादर मला कधी गायचा योगही नाही आला. तर मग असा विचार केला की अरे काहीतरी पत्की काकांच्या संगीताने समृद्ध झालेले आपण अभंग किंवा असं काही गाऊयात. पण पत्की काकांनी साफ नकार दिला आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आतापर्यंत भरपूर नाट्यगीत झालं, शास्त्रीय झालं, उपशास्त्रीय झालं, तू लाईट गायलेले नाहीयेस, म्हणजे सुगम संगीत गायलेलं नाही आणि ते सुगम संगीत हिंदी गायलेलं नाहीये. म्हणलं हो, नाही गायले, कधी योग नाही आला. तर मला म्हणलं तेच मी करणार आहे. किती छान. आणि त्यांनी माझ्यासाठी वेगळी 8 गाणी, माधुरी आशिरगडे म्हणून खूप छान एक गीतकार आहेत आणि त्या नागपूरच्या आहेत. अनेक त्यांनी चित्रपटांची पण गीतं लिहिलेली आहेत. तर त्यांना विनंती करून त्यांच्याकडनं 8 गाणी वेगळ्या वेगळ्या अर्थाची लिहून घेतली, त्याला संगीतबद्ध केलं. आणि खरं सांगायचं म्हणजे त्या टाईपची गाणी मी आयुष्यात पहिल्यांदा गायले. म्हणजे गझल असेल, एक कर्नाटक ढंगाचं गाणं आहे, एक म्हणजे ठुमरी हे वगैरे आहे, त्याच्यात आहे पण ठुमरी असं पण आहे, पण एक फोक आहे, लोकसंगीताच्या टाईपमध्ये एक असं वेगळ्या वेगळ्या धर्तीचं एक SD बर्मन साहेबांच्या स्टाईलचं गाणं केलं. म्हणजे खरं सांगायचं तर गाणं गाताना खूप कठीण गेलं, पण ते जे शिकायला मिळालं, कारण ती सवय नसते, कधी ते गायलेलं नसतो, त्याचा विचार कधी झालेला नसतो. पण जेव्हा पत्की काकांनी हे काही खूप गोष्टी समजावून सांगितल्या, त्यांनी माझ्याकडनं गाऊन घेतल्या, वेगळा आनंद मिळाला. आणि ती एक त्यावेळेला अल्बम जो केला त्याची मजेशीर गोष्ट अशी की तो अल्बम जो काही रिलीज केला तो टाइम्स ऑफ म्युझिककडे दिला गेला, पण तो रिलीज फंक्शनला नाना पाटेकरांच्या हस्ते रिलीज केला तो. म्हणजे अचानक असा योग आला. आणि नाना पाटेकरांना खूप चांगलं संगीत कळतं आणि ऐकतात, आणि ते म्हणजे त्यांना माझं गाणं बरेच वेळेला त्यांनी अप्रिशिएट केलंय, कौतुकही केलंय माझं. म्हणजे एक आनंद असतो ना एखाद्या मोठ्या. तर तो खूप चांगला झालेला आहे हा अल्बम. त्याचं नावच मोहे रंग दे असं आहे. म्हणूनच म्हटलं की तिथे कृष्ण आहे. नक्कीच आहे, कारण त्याची सुरुवातच तशी केलेली आहे, कृष्णाच्या या गाण्यानेच केलेली आहे. ऐकूया आपण. ऐकवते. मोहे रंग दे, रंग दे, रंग दे रे, मोरे कान्हा कन्हाई मोहे रंग दे, मोरे कान्हा कन्हाई मोहे रंग दे,
मोहे रंग दे रंग दे रंग दे रे मोर कान्हा कन्हाई मोहे रंग दे मोर कान्हा कन्हाई मोहे रंग दे रंग गालो गलाल डार थोरा गुलाल रंग गालो गलाल डार थोरा गुलाल आज थोड़ी सी मोहे भंग दे मोर कान्हा कन्हाई मोहे रंग दे मोर कान्हा कन्हाई मोहे रंग दे रंग चढ़ा दे ऐसा ए बनवारी कुछ ना कहूँगी मैं दूंगी गारी रंग चढ़ा दे ऐसा ए बनवारी कुछ ना कहूँगी मैं दूंगी गारी चुनरी भिगो दी मैंने प्यार में तेरी रह ना जाए ऐसी बात अधूरी सोच में हूँ तेरी तू है मेरा ख्याल सोच में हूँ तेरी तू है मेरा ख्याल मोहे सातो जन्म संग ले मोर कान्हा कन्हाई मोहे रंग दे मोर कान्हा कन्हाई मोहे रंग दे कान्हा कन्हाई मोर कान्हा कन्हाई मोर कान्हा कन्हाई मोहे रंग दे आहा, क्या बात है, रंग दिया. आणि सोच मैं हूँ तेरी तू ख्याल है मेरा, किती सुंदर लिहिलंय. फार सुंदर शब्द आहे. वा, अप्रतिम शब्द आणि तितक्याच अप्रतिम पत्की काकांची चाल आणि तितक्याच सुंदर तू ते सादर केलंस. प्रत्येक रचना सादर करत असताना त्याच्या मागचा विचार जेव्हा कळतो ना तेव्हा पुन्हा एकदा त्या गाण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आणि त्या सुगम संगीतात सुद्धा ते शास्त्रीय संगीत जो बेस आहे ना तो कुठेतरी डोकावत होता आणि फार सुंदर वाटला तो. अप्रतिम. गोष्टी गाण्यांच्या. हाच सगळा विचार शरीराच्या बाबतीत सुद्धा अनेकदा आपण करताना बघतो. म्हणजे जसा संगीताचा सूर आपल्या मनातनं येतो मग तो गायला जातो तसंच मला असं वाटतं रूपक शरीरातली 7 चक्र आणि त्या चक्रांचाही विचार तुझ्या एका रचनेमध्ये तू केला आहेस. हा विचार कसा आला, कुठून आला आणि नेमकं कसं घडलं? असंच एकदा विचार करत होतो की प्रत्येक गोष्ट 7 मध्येच आहे. म्हणजे माझ्या नावात रूपक आहे ते 7 मात्रांचंच रूपक आहे. संगीतातले 7 सूर आहेत. 7 सूर आणि ग्रह सुद्धा तसं 7च आहे. हो, नवग्रहानंतर आले ते बरोबर. आणि 7 रंग आणि एक सगळं इंटरकनेक्टेड आहे, इंटरलिंक्ड आहे. म्हणजे प्रत्येक ग्रहाचा एक रंग आहे तसंच प्रत्येक स्वराचा एक रंग आहे. वा. तो मी याच्यावरती खूप म्हणजे 1-1.5 वर्ष मी विचार केला, खूप संशोधन करून मग मी 7 चक्रांचं चक्रव्यूह ते मी तो एक अल्बम केला. तर त्याच्यामध्ये प्रत्येक एक चक्राचा बीज मंत्र आहे. तो बीज मंत्र आम्ही मग त्या अनुषंगाने सगळे तो राग, अरे वा, जो महत्वाचा सूरच्या रागामध्ये आहे तो सूर घेतला मी. बरं. त्या अनुषंगाने मी ती कंपोजिशन्स केली. तर एक कंपोजिशन खूप माझ्या आवडतं आहे. 6वं चक्र आहे ते आणि त्याला मी नाव सुद्धा दिलं 6th सेन्स. अच्छा. आणि त्याच्यात प्रामुख्याने सूर कोणता आहे? त्याच्यामध्ये राग देश आहे आणि इथे म्हणजे तो बरोबर. त्याच्यानंतर सहस्रार चक्र तो. तर त्याचा सूर 7 आहे. वा. तुम्ही वरचा 6 घेतलाय कारण इथून आपण वरती जातो म्हणून तर वरच्या 6 वरती मी सम घेतली ती. वा वा. ऐकूया. राग देश मध्ये आहे ते.
सगळ्यांसाठीच जोरदार टाळ्या. पण हे चक्र आणि म्हणजे जसं आता हे म्युझिक ऐकल्यानंतर चक्र हील होणं ज्याला म्हणतात ते नक्कीच संगीतामध्ये ही ताकद आहे असं नक्की म्हणावं असं वाटतं. आणि ते मुलाधार चक्रापासून क्राऊन चक्रापर्यंत जातं. बरोबर. आत्ताचा पीस होता तो आज्ञा चक्राचा होता. वा, म्हणजे खरोखर त्याचं जे महत्त्व आहे तेही कळतंय. पण ह्या सगळ्याचा कुठेतरी म्हणजे संगीताचा सुद्धा ना अध्यात्माशी संबंध खूप जवळचा आहे. आणि हे सगळं अध्यात्म आपल्या संत महात्म्यांनी इतकं सांगून ठेवलं आहे. म्हणजे साध्या सोप्या रचनांमधनं, रूपकांमधनं, अभंगांमधनं त्यांनी ते आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे. संत तुकाराम महाराज म्हणजे यातले शिरोमणी असं म्हणायला हरकत नाही. मंजुषा, संत तुकाराम महाराजांच्या सुद्धा काही रचना तू गायली आहेस आणि विशेषतः म्हणजे त्यांच्या हिंदी रचना पण आहेत. हे खरंच माहिती नव्हतं. तर काय झालं, कसं झालं नेमकं त्याविषयी? एक मनात आलेलं होतं की तुकाराम महाराजांच्या रचनांचं काहीतरी अभ्यास करावा, त्याला वेगळं संगीत देऊन काहीतरी गाण्याचा प्रयत्न करावा, असा तो एक विचार होता मनामध्ये आलेला. प्रत्यक्षात उतरायला एक वेळ यावी लागते आणि ती आली एकादशीच्या दिवशीच आली. अरे वा. त्यामुळे एकादशीच्या दिवशीच तो उतरवला. जेव्हा तुकाराम महाराजांच्या रचना घ्यायचा असं विचार मनात आला तेव्हा नॅचरली डॉक्टर सदानंद मोरे सर, वा, प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे सर यांच्याकडे धाव घेतली. ते तुकाराम महाराजांचेच वंशज आहेत. त्यांचे वंशज, त्यांच्या संपूर्ण साहित्याचा अभ्यास, तसंही त्यांचा संत साहित्याचा भरपूर अभ्यास आहेच आहे. मग त्यांना ही संकल्पना खूपच आवडली आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यातल्या आमच्या दोघांचं जेव्हा चर्चा झाली तेव्हा असं एक दृष्टिक्षेपात आलं की वेगळ्या वेगळ्या अर्थाच्या त्यांच्या रचना, तुकाराम महाराजांचे अनेक प्रकारचे जे काय समाजोपयोगी विचार होते किंवा समाज प्रबोधनाचे म्हणू आपण विचार होते, ते अनेक अभंगातनं आलेले आहेत. अशा सर्व अभंगांचा एक बंच घेऊन, एक जसं आपण म्हणू एक गुच्छ घेऊन आपण यावं असा विचार आला. आणि त्यामुळं गुरुवरचा एखादा अभंग, सद्गुरूंवरचा अभंग, म्हणजे असे वेगळ्या वेगळ्या अर्थाचे अभंग घेतले गेले. तेव्हा असं लक्षात आलं की तुकाराम महाराजांनी रामावरती पण एक रचना केलेली आहे जी हिंदी आहे, एक कृष्णावरची रचना केली ती ॲक्च्युअल गवळण आहे. आणि हे जेव्हा रचना, हिंदी रचना जेव्हा दृष्टिक्षेपात आल्या, कारण मोरे सर म्हणले की नुसत्या मराठी कशासाठी, बरोबर, गाथेमध्ये हिंदी रचना जर आहेत तर हिंदी रचनाही यायला हव्यात जर संत तुकाराम आपण करत असू तर. वा, त्या दृष्टिकोनातनं हा एक. मग आज आम्हाला हिंदीच रचना एखादी ऐकायला नक्की आवडेल. उत्तर जेव्हा हा संत तुकाराम, त्याचं टायटल मी गातो नाचतो आनंदे असं दिलं गेलं. आणि जेव्हा हा करायचा ठरला तेव्हा असा विचार आला की अरे याचं संगीत कोणाकडून करून घ्यावं. गाथेतले अभंग तर मिळाले, कंपोजिशन कोण करणार? तर डॉक्टर स्वप्नील चाफेकर, अतिशय तरुण तडफदार संगीतकार, गायक, आणि तो डॉक्टर राम देशपांडेंचा शिष्य आहे. आमच्या चिन्मय मिशनमध्ये आमच्याबरोबर असिस्टंट प्रोफेसर म्हणून पण माझ्याबरोबर काम केलं आहे त्यांनी. अतिशय उत्तम संगीत दिलेलं या सर्व गीतांना त्यांनीच संगीत दिलेली ही गवळण. मैं तो भूली मैं तो भूली रे कान्हा, मैं तो भूली, मैं तो भूली रे कान्हा, मैं तो भूली, मैं तो भूली रे घर जाने बार, मैं तो भूली घर जाने बार, गोरस बेचन आए हाथ, गोरस बेचन हाट, मैं तो भूली, मैं तो भूली, मैं तो भूली रे कान्हा, मैं तो भूली.
मैं तो भूली, हाँ मैं तो भूली रे कान्हा, मैं तो भूली, मैं तो भूली रे कान्हा, मैं तो भूली, मैं तो भूली रे घर जाने बार गोरस बेचन आए, हाँ गोरस बेचन आए, हाँ गोरस बेचन आए, हाँ मैं तो भूली. वा, अप्रतिम. गोष्टी गाण्यांच्या. जसं हे अध्यात्माच्या मार्गाने आलेलं एक ज्ञान आहे, संगीत आहे, शब्द आहेत, तसं लोकपरंपरेतनं आलेल्या खूप गोष्टी आपल्याकडे आहेत. आणि त्या लोकपरंपरेतनं आलेल्या जेव्हा संगीताच्या माध्यमातून येतात, म्हणजे मी बैठकीच्या लावणीकडे वळते कारण जसं अशोक रानडेंचा तू उल्लेख केला, असं अशोक रानडेंकडे खरंच खजिना आहे. त्यांनी इतका अभ्यास केला आहे, ते सगळं ज्ञान. म्हणजे मी सुद्धा खूप जवळून अशोक रानडेंशी म्हणजे त्यांचा संबंध खूप जवळून होता, त्यामुळे मी सुद्धा त्यांच्याकडे जाऊन शिकलेली आहे की आपले आवाजाचे उच्चार कसे असावेत, आपला व्हॉइस कल्चर नेमकं काय आहे. तर हे सगळं तुला त्यांच्याकडनं शिकायला मिळालं अगदी. आणि बैठकीची लावणी सारख्या उत्तम कार्यक्रमात परफॉर्म करता आलं. खरं. काय सांगशील त्याबद्दल? साधारण 90-91-92च्या आसपास बैठकीची लावणी हा कार्यक्रम त्यांनी उभा केला होता. NCPAला त्याचा पहिला प्रयोग केला आणि माझ्याबरोबर अनेक दिग्गज गायक होते त्यावेळेला. आणि त्यामध्ये बैठकीची लावणी, लावणी म्हणलं की काहीतरी वेगळं समजलं जातं, पण त्यावेळेला आम्हाला रानडे गुरुजींनी लावणी म्हणजे काय असते, तर लावणी हा एक उपशास्त्रीय संगीताचा प्रकार आहे हे त्यावेळेला समजावून सांगितलं. आणि खरोखर जेव्हा आम्ही त्या बैठकीच्या अनेक लावण्या त्यांचा अभ्यास केला, अनेकांना ते शिकवत होते, त्याच्यातून आम्हालाही शिकायला मिळालं. मला पर्टिक्युलर त्यांनी ज्या काही लावण्या शिकवल्या त्याचा अभ्यास झालाच. तर काही ठुमऱ्या आहेत, टप्पा आहे, विराणी आहे, अनेक प्रकारच्या अशा लावणी गीतं, अनेक प्रकारची, अनेक ढंगाची, अनेक विविध तालातली आम्हाला शिकायला मिळाली. आणि फार वेगळा कार्यक्रम होता. आणि अदा करून त्या काळी जी लावणी गायली जायची ती बैठकीची लावणी होती. म्हणजे फैयाजताई सुद्धा त्या, हा फैयाज दीदी त्यावेळेला एक दोन लावण्या, एक लावणी अदा करून गायच्या, हा एक लावणी अदा करून त्या सादरही करायच्या, फार अप्रतिम करायच्या त्या. पण खरोखर बैठकीची लावणी ही अदाकारीचीच लावणी म्हणून प्रसिद्ध आहे आणि तो एक वेगळा विशिष्ट आपला महाराष्ट्राचा ठेवा आहे. खरं. आणि तो खरोखर त्यांनी, रानडे गुरुजींनी उत्तम प्रकाराने रसिकांसमोर ठेवला होता त्या काळी. आज त्यातलं एखादी लावणी आम्हाला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. अगदी मलाही आवडेल. रानडे गुरुजींचं नाव घेऊन गाते, कारण ही लावणी मी आता जी गातीये ती टप्पा अंगाची लावणी आहे. अनेक ठिकाणी मी गायलेली आहे. खमाजमधली आहे टप्पा, तो ॲक्च्युली दीपचंदीमध्ये आहे. उघडा ना अहो कडी, उघडा ना अहो कडी, सखया सजना सारी
ना हो कडी सखया सजना मी उभी रे उघडा ना हो कडी. क्या बात आहे, वा. मंजुषा, अमेझिंग. म्हणजे हे गळ्यातनं उतरणं ही खरंच सोपी गोष्ट नाही, जी तुझ्या गळ्यातनं सहजी उतरते. हा, ते गुरुकृपा आणि रानडे गुरुजींची कृपा. मेहनत, स्वतःची मेहनत. मेहनत आहे आणि अनेक मी म्हटलं तसं की ती साधना आहे आणि ती साधना साधना असते. वर्षानुवर्ष तुम्ही करताय म्हणून ते तुझ्या गळ्यातनं येतंय, त्यांच्या बासरीतनं येतंय, हे म्हणून होऊ शकतंय. रूपक, वेगवेगळ्या संकल्पना घेऊन खरं तर तू वेगवेगळ्या रचना साकारल्यात. त्यातलंच एक वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही रोगांसाठी सुद्धा संगीतोपचार हा उपचार होऊ शकतो, याचं एक उदाहरण तू स्वतः केलेल्या रचनांमध्ये आहे. तर ते कसं नेमकं झालं? ॲक्च्युली आपण बरंच बघतो की म्युझिक थेरपी आपल्याला व्हॉट्सअप मेसेज येतो की हा राग आहे का, म्हणजे हा रोग होईल. तसं नसतं ॲक्च्युली. कारण ते कोण वाजवतं त्याच्यावरती पण असतं किंवा कोण गातं. तर आर्टिस्ट त्या अनुषंगाने जर तो गायला किंवा वाजवला तर त्याचा इम्पॅक्ट नेहमीच होतो. तर कारण की शशांक कट्टी आहेत, त्यांनी म्युझिक थेरपीवर खूप त्यांनी काम केलं. तर त्यांनी मला अप्रोच केलं की तू वाजवशील का माझ्या म्हणजे दोन रोगांवरती करायचं आहे. तर बासरी त्याच्यासाठी खूप चांगली आहे. तर म्युझिक फॉर डायबिटीस आणि म्युझिक फॉर मायग्रेन. बरं. आणि असं नाही की हा राग आहे तर असं नाही, ते मला सांगत गेलं आतमधून की असं वाजवा असं वाजवा, मी तसं ते वाजवत गेलो. बापरे. तर म्युझिक फॉर डायबिटीससाठी कोमल रिषभ आसावरी आहे आणि मायग्रेनसाठी राम कली आहे. बरं. तर आज मी अगदी छोटीशी झलक, एकदम छोटीशी, कारण त्याच्यामध्ये रिदम काहीच नाही आहे. बरोबर. कारण रिदम आहे की मग ते मिसमॅच होतं. करेक्ट. तर ऐकूया. मध्ये मध्ये गॅप गॅप देऊन असं पण याला ना तादात्म्यता हवी. खरं म्हटलं तर म्हणजे आत्ता जेव्हा बासरीचे स्वर ऐकायला यायला लागले तर आपण त्याच्याशी एकरूप होणं हे जेव्हा होतं तेव्हा मला असं वाटतं की वेगवेगळ्या रोगांवरचे जे उपचार आहेत ते नक्की कामी येतील. खरं तर मंजुषा, रूपक, तुमचं इतकं वैविध्यपूर्ण काम आहे आणि हे काम असंच यापुढे होत राहो. तुमच्याकडनं अनेक शिष्यगणांना तुमचा जो सांगीतिक वारसा आहे तोही मिळो अशी सदिच्छा आज या निमित्ताने व्यक्त करते. आणि आपल्या रसिकांना नक्कीच सांगेन की या दोघांनी आज जे काही सादर केलं त्याने आपण समृद्ध नक्कीच झालो आहे. कारण हा एक सांगीतिक वारसा आहे आणि हा सांगीतिक प्रवास असाच चालू राहणार आहे आपल्या पुढच्या भागात नाही. कारण पुढच्याही भागात असेच काही नामवंत कलाकार आपल्यासोबत असणार आहेत आणि त्यांच्याकडूनही उलगडणार आहोत आपण गोष्टी गाण्यांच्या. आजचे मैफिलीची सांगता करताना मात्र मंजुषा एक छान दादरा होऊन जाऊ दे आणि रूपक त्यावर बासरीही आम्हाला ऐकू येऊ दे. ऐकूया. मी एक सांगू इच्छितो की शास्त्रीय संगीत हे 99% इम्प्रोवाइज असतं. आमचं काहीच फिक्स नसतं. आता त्या काय गाणार आहेत मला काहीच माहिती नाही. बरोबर. पण प्रयत्न करतो की दादरामध्ये मी थोडंसं रूपकच्या अंगाने दादरा वाजून. वा 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 वा. क्या बात आहे. नाही, मला नेहमीच आम्ही जेव्हा काही असे एकत्रित कार्यक्रम करत असतो मधून तेव्हा असं काहीच आम्ही फिक्स्ड केलेलं नसतं आणि त्याचा एक वेगळा आनंद मिळतो नेहमीच. त्यांचं इम्प्रोव्हायझेशन आणि त्याच्यातनं ते जे काही समोर येतं त्याला जोडून जे काही मला सुचतं तसं इम्प्रोव्हाइज अजून केलं जातं आणि वेगळं काहीतरी रूप समोर
घडतं. ती देवाणघेवाण आहे, जशी हां, तुमच्या देवाणघेवाण आहे. कलावंतांमध्ये असते तशी ती रसिकांमध्ये सुद्धा असते. त्यामुळे तेच आपल्याला ऐकायला खूप नक्की. आवडेल. ऐकूया. जाबो जी जाबो कराना पतिया, जाबो जी जाबो, जाबो जी जाबो, जाबो जी जाबो कराना पतिया। हे चिपारी है, हे चिपारी है मोदी उमरिया रे, मोहे मारे नजरिया सवरिया, मोहे मारे नजरिया सवरिया, मारे नजरिया सवरिया, मोहे मारे नजरिया सवरिया, मोहे मारे नजरिया सवरिया, मोहे मारे नजरिया। मोहे मारे नजरिया सावरिया, मोहे मारे नजरिया सावरिया, मोहे मारे नजरिया सावरिया। रंगी